श्री सत्यनारायण कथा अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सूत म्हणे शौनदिका, सावधान चित्ते करुणी ऐका. कथिता मी कथानका, जेणे सिद्धी पावेल. अंगध्वज नामे विख्यात, राजा प्रजा पालनी आसक्त. असता झाला त्याचे चरित, परिसा आदरे करून. सत्यदेवाच्या प्रसादात टाकूनी पावला आपदा. राज्य असोनी संपदा क्षणात नष्ट झाली. एके समयी नृपती जाऊनी घोरवनाप्रती, मारुनी नाना मृगाप्रती. पावता झाला श्रमाते, तो एक देखिला वटतरू. जयाच्या छायेचा विस्तर हेरू, त्या माझी तो नृपवरू. घेता झाला विश्रांती, तो तेथे देखिले अद्भुत. सकल गोप आनंदित, सत्यदेवाची पूजा शांत मने करुणी करितात. उन्मत्त ऐसा तो नगरपती, सत्यदेवाच्या जाऊनी पुढती नमन पूजादिक भक्ती नाहीच करिता झाला. गोपाळी करुणी सत्यपूजन, द्विजा करुणी साष्टांग नमन. प्रसाद राजा सन्निध ठेवून जाते झाले आक्षेपे. सकळ मिळून आनंद भरीत, प्रसाद सेविती भक्तियुक्त. तेने करुणी सत्यदैवत संतुष्ट झाले त्यावरी. नृप म्हणे, हे पशुचे पालक मी तो पृथ्वीचा नायक. याचे हातूनी प्रसादादिक हे कैसे घ्यावे म्या. ऐसा विचार करुणी मनात, प्रसाद तैसाची टाकूनी वनात. अश्वारूढ होऊनी त्वरित, तेथून या निघाला तो मार्गी. अपशकुन होत नगरापात, चिंताक्रांत. सदनी जाऊनी पाहत, तो अनर्थ वर्तलासे. पुत्र झाले सकळ नष्ट, प्रधानही न दिसती अष्ट. सकळ जन पावती कष्ट, संपत्ती लया पावली. चिंताक्रांत होऊनी नृपती, विचार करी आपुले चित्ती. प्रसाद त्यागे करुणी झटिती, दुःख सागरी बुडालो. म्हणून आता वनात जाणे करावे त्वरित, त्या सकळ गोपाळासहित व्रताचरण करावे. ऐसा विचार करुणी नृपती गेला त्वरित वनाप्रती. भक्ती श्रद्धा ठेवूनी चित्ती, करिता झाला व्रताते. यथाविधी व्रत आचरून, गोपाळांसी प्रसाद अर्पुणी. प्रसाद भक्षण स्वये करुणी, नगरापातला त्वरित. तेने तोषला भगवंत, सत्यनारायण कृपावंत. ब्रह्मादिका ही ज्यांच्या अंत नाही सत्य कदापि. ऐश्वर्य समग्र ही लाधले, राज्य स्वतंत्र चालले. पुत्रपौत्र ही सजीव जाहले, व्रत प्रभावे करुणी. अंगध्वज नृपती ऐशापरी, दारासुतांचे सुख संसारी. भोगुनी गेला लोकांतरी, देवा सन्निध. ऐसी या राजाची कथा कथिली पवित्र संक्षिप्ता. या कथेचा महिमा आता कथितो मी परिसावा. सूत म्हणे, गा मुनिवर्या, या व्रताचा महिमा ऐकूनिया. दुरित सकळ चाकोनिया, पावती नर सुखाते. ऐसे हे व्रत परमपवित्र, याचे आचरण करीती जे नर. पावती पुण्य अपार, नाही संदेह किमपही. सत्यनारायण कथा श्रवण शक्तीने जे नर करीती सुजान, त्यांचे मनोरथ परिपूर्ण होतील जाण निश्चय. दरिद्री होईल संपत्तिमान, बद्धाचे तुटेल बंधन. भीती सकळ ही जाई पळण, व्रत प्रभावे करुणी. इहलोकीचे सुख भोगुनी, सकळ दुरिते शमवुनी. पवित्र ऐशा वैकुंठ गुणी, नांदताती सुखे हो. ऐसे हे व्रत पवित्र, तुम्हा कथिले सविस्तर. ज्याच्या श्रवणे सत्वर, दुःखे नाशती पावती. या सत्यनारायणा प्रती कोणी काल ऐसे म्हणती. सत्यईश्वर ऐशी ही ख्याती, होईल सत्य या जगी. हे व्रत चारी युगी प्रसिद्ध, परी कलियुगी त्वरित फलद. याचे नियोगे सत्यदेव विशद, संतुष्ट होईल तत्काल. इति श्री स्कंद पुराणी रेवाखंडी शौनकादी मुनी आणि सुत यांच्या वचनी कथा हे पूर्ण झाली. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथा पंचमोध्याय. गोड हा. ओम नमो सत्यनारायण भगवान की जय.